ठीक आहे, चलो गुड मॉर्निंग. काल आपण अर्थव्यवस्थेची क्षेत्रे सर्व पाहिलेले आहेत. ठीक आहे, नंतरचा पुढचा टॉपिक आहे प्रायव्हेट लिमिटेड आणि पब्लिक लिमिटेड कंपनी. ठीक आहे, प्रायव्हेट लिमिटेड दोन प्रकारच्या कंपनी रजिस्ट्रेशन होत असतं, एक प्रायव्हेट लिमिटेड असतं, दुसऱ्या पब्लिक लिमिटेड. ठीक आहे, बघूया प्रायव्हेट लिमिटेड आणि पब्लिक लिमिटेडमध्ये काय डिफरन्स आहे. सुरुवात पहिली म्हणजे कंपनी म्हणजे काय असतं बघा. कंपनी काय आहे, तुम्ही एखादा उद्योग व्यवसाय चालू करता तर तुम्ही काय करता, तुमचा फर्म रजिस्टर करत असता, बरोबर. तर त्याला कंपनी केव्हा म्हणता येईल, आपण एक कंपनी चालू केली किंवा कशा पद्धतीने, तर कंपनी व्यवसाय करतो ना आपण. प्रत्येक व्यवसायाला आपण म्हणतो का हां याची कंपनी आहे. नाही, व्यवसायाचे वेगवेगळे प्रकार आहेत. काही काही छोटे व्यवसाय असतील, त्याच्यानंतर काही मोठे व्यवसाय असतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये पण काही ठराविक यांना आपण काय बोलतो, कंपनी म्हणून रजिस्टर करत असतो. तर ठीक आहे, तुमचा व्यवसाय छोटा असो मोठा असो, तुम्ही जर कंपनी ऍक्ट 2013 याच्या अंतर्गत जर तुम्ही काय केलं असं रजिस्टर केलं, ठीक आहे, तर तुम्ही तुमच्या फर्मला छोटा मोठा जरी व्यवसाय असेल तरी तुम्ही त्याला कंपनी म्हणून रजिस्टर करू शकता. मग त्याच्यावर बरेचसे काय असतील, त्या कायद्यांतर्गत जे काही बंधनं असतील, जे काही पूर्तता असतील, त्या तुम्हाला काय करावं लागतात, कराव्या लागत असतात. मग सरकार दरबारी त्याची काय होत असते, नोंद तुम्हाला ठेवावी लागत असते. ठीक आहे, त्यासाठी कंपनी ऍक्ट कोणता आहे, कंपनी कायदा 2013. ठीक आहे, आता याच्यामध्ये कंपनी म्हणजे काय असतं माहिती का, एखादा व्यवसाय तुम्ही चालू करताय तर त्याच्यामध्ये तो चालू करणारा व्यक्ती, ठीक आहे, आता ही कंपनी काय आली, एक व्यवसाय त्याला एका व्यक्तीचा दर्जा मिळतो. ठीक आहे, आपण कसं आहोत, आपण एक इंडिव्हिज्युअल आहोत ना, तर त्या कंपनीला सुद्धा कायद्याच्या याच्यामध्ये येत असते ती, त्याच्यावर सुद्धा कायदे लागू होत असतात. त्याला एका व्यक्तीचा दर्जा दिला जात असतो. मग ती एका व्यक्तीने चालू केलेली असेल, खूप सारे लोक एकत्र येऊन सुद्धा कंपनी चालू करतात. ठीक आहे, तर तशा याला व्यक्ती म्हणून ट्रीट केलं जात असतं कायद्याच्या भाषेमध्ये. ठीक आहे, आता कंपनीला कोण म्हणतात, जसं माणूस एखादा म्हणजे व्यक्ती असेल, व्यक्ती काय करू शकतो, मालमत्ता बाळगू शकतो, तशी कंपनी सुद्धा काय करू शकते, मालमत्ता बाळगू शकत असते. त्याच्यामध्ये काय आहे, त्याच्यावर कायदेशीर जो कायदा आहे कंपनी ऍक्ट, त्याचे जे काही कायदे असतील त्याचे सर्व त्याला लागू पडतात. ओके, त्याच्यानंतर आता कंपनीचे प्रकार पडतात. एक आहे प्रायव्हेट लिमिटेड, दुसरी आहे पब्लिक लिमिटेड कंपनी. आता तुम्ही जेव्हा कंपनी रजिस्टर करत असता तेव्हाच ते मेन्शन करावं लागतं की ही कंपनी कोणत्या प्रकारामध्ये गणली जाणार आहे, प्रायव्हेटमध्ये गणली जाणार आहे की पब्लिकमध्ये गणली जाणार आहे. ती रजिस्टर करताना त्याच्यामध्ये तसं नमूद करावं लागतं. आणि जसं तुम्ही रजिस्ट्रेशन असेल त्या प्रकारे त्याचे स्थापन करण्याची प्रोसेस सुद्धा कशी राहते, थोडीशी वेगळी राहत असते. बघा, प्रायव्हेट लिमिटेड व्यक्ती याच्यामध्ये काय आहे, खाजगी मर्यादित कंपन्या. ठीक आहे, या अशा व्यवसायांद्वारे काय केलं जातं, लहान प्रमाणात ज्याचं काम चालतं. ठीक आहे, एखादा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असतील, त्याचा जो काही स्थापना करणारी लोक असतील किंवा त्याचा आवाका थोडासा छोटासा असू शकतो. त्याचसोबत काय असणार आहे, ह्या एखाद्या व्यक्तीच्या असू शकतात कंपन्या. ठीक आहे, आता समजा मी एखादी कंपनी चालू केली तर त्याच्यामध्ये मी माझ्या कुटुंबातले सदस्य घेऊ शकतो किंवा मित्रमंडळी घेऊ शकत असतो. आणि ती पुढे ट्रान्सफर करताना सुद्धा मी माझ्या कुटुंबाकडे किंवा मित्रमंडळीकडे किंवा नातेवाईकांकडे ट्रान्सफर करू शकत असतो. अशा पद्धतीच्या ज्या कंपन्या रजिस्टर केल्या जातात त्या मोस्टली कशाच्या असतात, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. जसं की आपली ही आहे रिलायन्स असेल. ठीक आहे, रिलायन्समध्ये कोण आहेत, अनिल अंबानी आहेत, मुकेश अंबानी आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांची येणारी मुलं, हे त्याच्यामध्ये जास्त स्टेक आहे, हे ओनर समजले जात असतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीच्या कंपन्या, किंवा आता आमची एक कंपनी आहे प्रज्ञारत्न फूड्स म्हणून, ही प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आम्ही गणलेली आहे. ठीक आहे, कारण की तिचा आवाका छोटा आहे, छोटी कंपनी आहे. ठीक आहे, आता प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करू शकतात. म्हणजे त्यांचा जो काही आर्थिक टर्नओव्हर म्हणतो तो मोठा असू शकतो. ठीक आहे, जरी ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असली तरी, परंतु त्याच्यामध्ये जे काही सहभागी मेंबर आहेत त्यांची संख्या कमी असते. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे दुसरा पब्लिक लिमिटेड कंपनी. आता ह्या ज्या कंपन्या असतात ह्या खूप मोठ्या प्रमाणावर असतात. ठीक आहे, मोठ्या त्यांचं भांडवल सुद्धा मोठं असतं. म्हणजे आता समजा 50-50 लोक एकत्र येऊन सुद्धा एखादी पब्लिक लिमिटेड कंपनी चालू करू शकतात. ठीक आहे, मग तिथे लोक जास्त आहेत, मग तिथे येणारं त्यांचं भागभांडवल सुद्धा मोठ्या प्रमाणात असतं. ठीक आहे, अशा पद्धतीचं दोन प्रकारे आपण काय करत असतो, रजिस्ट्रेशन करत असतो कंपन्यांचं. आता याच्यामध्ये रजिस्टर करताना बघा काय काय आहे, भागधारक संख्या, सार्वजनिक कंपनी आणि खाजगी कंपनी. खाजगी कंपनीमध्ये किती आहेत, प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मिनिमम 2 व्यक्ती, मी माझी बायको मिळून आमच्या दोघांच्या नावावर काय एक कंपनी आहे.
ठीक आहे, मग कमीत कमी 2 लोक पाहिजे. मॅक्सिमम किती इथे 50 लोकच पब्लिक लिमिटेडमध्ये असू शकतात. ही याची संख्या जी आहे ती फिक्स आहे. मिनिमम 2 तरी पाहिजेत. तुम्ही एकट्याच्या नावाने कंपनी टाकू शकत नाही. तुम्हाला कोणीतरी त्याच्यामध्ये दुसरा व्यक्ती पाहिजे. मग तुमचा पार्टनर असू शकतो, ठीक आहे, किंवा घरातला एखादा सदस्य असू शकतो, किंवा मित्रही असू शकतो, ठीक आहे. आणि मॅक्सिमम किती लोक असू शकतात? 50 लोक. इकडे किती लोक आहेत? पब्लिक लिमिटेडमध्ये किती? मिनिमम 7 लोक आहेत. आणि मॅक्झिमम किती आहे? अमर्यादित. खूप सारे लोक असू शकतात आणि त्याचे शेअर सुद्धा तशा पद्धतीने विक्री केली जात असते, ठीक आहे. संचालक संख्या पब्लिक लिमिटेडमध्ये मिनिमम 3 काय असतात? संचालक असतात. मॅक्झिमम 15 लोक असू शकतात. 15 लोकांचं काय असतं? संचालक मंडळ असतं. बघा कंपन्यांमध्ये बॉडी असते ना, डिरेक्टर बॉडी, तर इथे किती आहेत? मॅक्सिमम 15 लोक. मिनिमम किती पाहिजेत? 3 तरी पाहिजेत. इकडे किती आहेत? मिनिमम 2 तरी पाहिजेत. मॅक्सिमम इकडे पण किती आहेत? 15 लोक तुमच्या संचालक मंडळावर असू शकतात. त्याच्यानंतर भाग भांडवल किती आहे? कमीत कमी 5 लाख रुपये. जर तुम्हाला पब्लिक लिमिटेड कंपनी टाकायची असेल तर सगळे लोक जे काही असतील, मिनिमम 7 असतील, तर कमीत कमी 7 लोकांकडे किती भाग भांडवल पाहिजे? 5 लाख रुपये पाहिजेत पब्लिक लिमिटेड फर्म रजिस्टर करण्यासाठी. इकडे किती पाहिजे? मिनिमम 1 लाख रुपये, ठीक आहे. 1 लाख रुपये पाहिजे. बाबा दोघे असतील 50-50 टाकू शकतात, 60-40 टाकू शकतात, एकही 1 लाख रुपये टाकू शकतो, असं काही नाही, ठीक आहे. परंतु ते दाखवायला दोघांच्या नावावर दाखवावे लागतात. मिनिमम एवढं तर पाहिजेच, ठीक आहे. त्याच्यानंतर महिला संचालक मंडळ. आता यांची जी संचालक संख्या आहे, ठीक आहे, याच्यामध्ये मॅक्झिमम किती लोक आहेत? 15 लोक. 15 लोकांमध्ये मिनिमम 1 महिला असणं कंपल्सरी आहे. आलं लक्षात? बोर्ड ऑफ डिरेक्टर जे असतील, संचालक मंडळ, त्याच्यामध्ये 1 महिला असणं कंपल्सरी आहे. कोणामध्ये? पब्लिक याच्यामध्ये. आणि इकडे काय आहे रे? इकडे बंधनकारक नाहीये. का नाही इकडे बंधनकारक? प्रायव्हेट आहे. प्रायव्हेट असं म्हणून काय आलं? पण इथे बंधनकारक का नाहीये? प्रायव्हेट असं म्हणून काय आलं? आता इकडे 15च्या 15 मित्र आहेत, त्याच्यामध्ये एकही महिला नाहीये. मग आता त्यांनी काय करायचं? बरोबर की नाही? कंपल्शन तर नाही करू शकत ना, की बाबा नाही आता महिला पाहिजे तर मग एखादी जबरदस्त मैत्रीण आणाच. मग ते मैत्रीण आली की परत भांडणं होऊन जातील, आहे की नाही? म्हणजे इकडे काय आहे? इकडे आता जे लोक एकत्र येतात ते महिला असेलच असं काही नाही ना. पुरुष लोक बनवू शकतात. मग आता त्यांनी महिला कुठून आणायची? बरोबर की नाही? मग असतो ठीक आहे, बायकोच्या हातात अधिकार देतील, असं नाही चालत कंपनी, ते घरात चालतं, ठीक आहे. इकडे नाही. मग त्याच्यामुळे इथे काय आहे? बंधनकारक नाहीये महिला असणं. पण इथे काय? इथे पब्लिक लिमिटेड आहे, तर इथे महिला असणं कंपल्सरी आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर याचं स्टेटमेंट आहे, हे जारी करणं बंधनकारक आहे. म्हणजे तुमचं अॅन्युअल स्टेटमेंट काढलं तर तुमच्या मीटिंग्स वगैरे जे घेतल्या जातात कंपन्यांच्या, त्यांचं परिपत्रक दरवर्षी काढलं जातं की काय काय केलं, कसं कसं केलं, सर्व त्यांना जाहीर करावं लागतं. बघा आपल्याकडे गावाला असेल सहकारी पतपेढ्या वगैरे असतात, त्यांचं अंदाजपत्रक येतं की नाही सर्व वर्षाचं, त्याला काय बोलतात, वार्षिक अहवाल काढतात की नाही, मग ते त्यांना कंपल्सरी राहतं. साखर कारखाने असतील, पतसंस्था असतील, आपली शाळा जिथून आपण शिकलेलो असतो त्यांचं काय काढलं तर पूर्ण काढलं जातं की वार्षिक पूर्ण अहवाल, बरोबर. तर इथे काय आहे? पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये कंपल्सरी आहे. इकडे कुठे गेलं रे? इकडे काय कंपल्सरी नाहीये, ठीक आहे. आधी यांच्यामध्ये मीटिंग होईलच असं काही नाहीये. जनरली होतात, परंतु त्यांचं होईलच, सगळं काही व्यवस्थित असेलच असं काही नाहीये. इकडे व्यवसाय सुरुवात करताना प्रमाणपत्र आवश्यक असतात. इकडे प्रमाणपत्र आवश्यक नाही. आता वेगवेगळे डॉक्युमेंट्स लागतात पब्लिक लिमिटेड टाकायचे असतील तर, ठीक आहे. मग यांचं व्हेरिफिकेशन, स्क्रुटिनी वगैरे भरपूर काय काय असतं, ठीक आहे. त्याच्यानुसार म्हणजे कंपन्या आपल्याकडे ज्या भारतामध्ये तयार होतात त्या 2 प्रकारे, एक पब्लिक लिमिटेड, प्रायव्हेट लिमिटेड, ठीक आहे. तर त्यांचं रजिस्ट्रेशन अशा पद्धतीने केलं जात असतं. आणि हे त्याचे काय आहेत? त्यांना कशा पद्धतीने रजिस्टर करायचे, किती लोक पाहिजेत, कमी कमी तर तुम्ही करू शकता. त्याचं सर्व काय आहे? पूर्तता एवढ्या गोष्टींची झाली तरच तुमची कंपनी काय होत असते? रजिस्टर होत असते, ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे अर्थव्यवस्थेचं वर्गीकरण करताना आपण पाहिलं होतं बघा, काय आहे? अवस्थेनुसार काय केलं जात असतं? वर्गीकरण केलं जात असतं. देशाची अर्थव्यवस्था कोणत्या अवस्थेमध्ये आहे, कोणत्या फेजमध्ये आहे, मग विकसित असेल, विकसनशील असेल किंवा अविकसित आहे. आता याचं वर्गीकरण करताना हे निकष जागतिक पातळीवर पाळले जात असतात. तर जागतिक पातळीवर एक संस्था आहे, त्याचं नाव आहे वर्ल्ड बँक आणि दुसरी आहे UNDP, ठीक आहे. युनायटेड नेशन्स नावाची एक काय आंतरराष्ट्रीय संघटना आहे, त्याच्यामध्ये सर्व देश काय आहेत? सभासद आहेत. तर त्यांची एक संस्था आहे युनायटेड नेशन्सची, अजून एक संस्था आहे युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट
प्रोग्राम, ठीक आहे. आणि दुसरं आहे वर्ल्ड बँक. आपली कशी भारताची एक बँक आहे, कोणती बँक आहे भारताची? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ठीक आहे. तसेच जागतिक पातळीवर IMF आणि वर्ल्ड बँक ह्या काय करत असतात, महत्त्वाचे निर्णय घेत असतात. तर ह्या वर्ल्ड बँकेने काय केलेलं आहे, एक निकष ठरवलेले आहेत की कोणती अर्थव्यवस्था विकसित समजायची आणि कोणती अविकसित समजायची, ठीक आहे. किंवा कोणत्या गटामध्ये कोणत्या बँकेला कोणत्या देशाला कोणत्या गटामध्ये टाकायचं बँकेच्या, ठीक आहे, सॉरी अर्थव्यवस्थेच्या. त्याचं त्यांनी काय केलेलं आहे, मूल्यमापन केलेलं आहे. तर ते काय आहे एकदा पाहून घेऊया. सर्वात पहिलं वर्ल्ड बँकेचा. वर्ल्ड बँक काय बोलतंय की अल्प उत्पन्न देश, म्हणजे जे देश अविकसित आहेत, तर त्यांच्यामध्ये काय असणार आहे, उत्पन्नाचा पर कॅपिटा इन्कम जे आहे, दरडोई उत्पन्न, हे कसं असणार आहे, कमी असणार आहे. पण ते किती असेल, $1045, ठीक आहे. याच्यापेक्षा जर कमी असेल तर त्या देशांच्या, याला आपण काय बोलणार आहोत, अविकसित देश. हे काय आहे, अमेरिकन डॉलर आहे, ठीक आहे. $1045 एखादी व्यक्ती वर्षाला कमवत असेल किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल, तर त्या अर्थव्यवस्थेला, त्या देशाला आपण कशामध्ये मोजणार आहोत, तर वर्ल्ड बँकेने काय केलेलं आहे, अर्थव्यवस्थेचं वर्गीकरण केलेलं आहे कशाच्या याच्यावर, की उत्पन्न पर कॅपिटा इन्कम, दरडोई उत्पन्न किती आहे त्याच्यानुसार. तर $1045 प्रतिवार्षिक, याच्यापेक्षा जर उत्पन्न कमी असेल तर त्याला आपण काय बोलणार आहोत, अल्प उत्पन्न देश किंवा अविकसित अर्थव्यवस्था असणारा देश, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे विकसनशील देश. आता विकसनशील देशांमध्ये अजून कॅटेगरी आहे, त्याच्यामध्ये दोन आहे. एक आहे कमी मध्यम उत्पन्न आणि उच्च मध्यम उत्पन्न, ठीक आहे. आता कमी मध्यम उत्पन्न म्हणजे किती, $1045 ते $4095 ह्याच्या रेंजमध्ये असणारे जे काही उत्पन्न आहेत, ठीक आहे. एखाद्या देशाचं उत्पन्न, तिथले जे पर कॅपिटा इन्कम $1045 ते $4095 याच्या दरम्यान जर असेल तर त्याला कोणत्या याच्यामध्ये आपण गणणार आहोत, कमी मध्यम उत्पन्न, आणि त्यालाच आपण काय बोलतो, विकसनशील देश, ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे, उच्च मध्यम उत्पन्न देश. याच्यामध्ये काय आहे, $4096 ते $12695 प्रतिवार्षिक एवढं जर उत्पन्न असेल तर ते उत्पन्न असणारे देश यांना आपण काय बोलणार आहोत, उच्च मध्यम उत्पन्न या गटात ठेवलं जात असतं, ठीक आहे. हे झाले विकसनशील देश, ठीक आहे. त्याच्यानंतर येतात विकसित देश. विकसित देश म्हणजे काय, 12,695 पेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या देशांना आपण काय बोलणार आहोत, विकसित देश किंवा उच्च उत्पन्न असणारे देश. आलं लक्षात? अशा प्रकारे काय केलेली आहे, वर्गवारी करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर आता भारत जो आहे तो भारत कशामध्ये मोजतोय बघा, $2390 वार्षिक आहे. एवढं एका व्यक्तीचं उत्पन्न आहे आपल्याकडे, $2390 नाही, डॉलर, ठीक आहे. याला गुणिले 80 करा. आलं लक्षात? एका डॉलरची किंमत किती आहे, जवळपास आपल्याकडे 80 ते 90 रुपये चालू आहे. $90 पकडा, 2390 गुणिले $90 एवढे आपण रुपयात मोजू शकतो. परंतु इथे कशामध्ये गणना केली जात असते, डॉलरच्या हिशोबाने. हे डॉलर कोणता आहेत, अमेरिकन डॉलर. डॉलर बऱ्याचशा देशांची काय आहे, करन्सी आहे, चलन आहे. पण अमेरिकन डॉलर हा स्टँडर्ड असतो, ठीक आहे. प्रत्येक देशाचा डॉलर वेगवेगळा असू शकतो, परंतु हा कोणत्या देशाचा डॉलर आहे, अमेरिकन डॉलर. रुपया कोणाकोणाचा आहे रे, भारत आणि चीन, नाही, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका. अरे कोणता देश आहे, जाऊ द्या, संध्याकाळी घरी गेल्यावर अभ्यास करा. बघा नेपाळचा कोणता आहे, भारताचा रुपये नेपाळमध्ये चालतो माहिती का तुम्हाला, बांगलादेशमध्ये चालतो का, बांगलादेशची हे काय, बांगलादेशी रुपये त्यातला काय बोलतो आपण, पाकिस्तानची काय आहे करन्सी,
रुपयाचा आहे, पाकिस्तानी रुपये. नेपाळचे नाही माहिती तुम्हाला? ठीक आहे, काय हरकत नाही, घरी जाऊन शोधा आता. ओके, पण भारताचा रुपया हा नेपाळमध्ये चालतो. ठीक आहे, काय हरकत नाही. तर आपलं किती उत्पन्न आहे? 2390 रुपये उत्पन्न आहे. मग आपण कोणत्या गटात मोडतो रे? कमी मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांच्या गटामध्ये आपण मोडलो जात असतो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला कुठं जायचंय? 12,096, 696 एवढं लांब जायचं आपल्याला. आपण कुठं आहोत सध्या? 2390. म्हणजे हे संपूर्ण देशाचं कॅल्क्युलेट केल्यानंतर येतं. एखाद्या व्यक्तीचं जास्त असू शकतं, कमी जास्त असू शकतं, पण संपूर्ण देशाचं उत्पन्न भागिले लोकसंख्या केलं तर एवढं मिळेल आपल्याला. आलं लक्षात? मग हे किती करायचं आपल्याला? याच्यावर न्यायचं आहे. मग आपण काय होणार? श्रीमंत देश म्हणून गणले जाणार आहोत. ठीक आहे, आणि आपला प्रयास पण आणि प्रवास पण कुठे चालू आहे? त्याच्यासाठीच चालू आहे. ठीक आहे, आणि आता ही कोणाची झाली मांडणी? वर्ल्ड बँकेची. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून एक संस्था आहे, तिचं नाव काय आहे? UNDP. त्याचं फुल फॉर्म काय आहे? युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. ठीक आहे, हा एक कार्यक्रम आहे. प्रोग्राम म्हणजे कार्यक्रम. कोणता कार्यक्रम आहे? युनायटेड नेशनचा डेव्हलपमेंटचा प्रोग्राम आहे, विकास कार्यक्रम. ठीक आहे, यांनी पण काय केलेलं आहे? अल्प विकसित देश, मध्यम विकसित देश, उच्च विकसित देश आणि अति उच्च विकसित देश अशा 4 याच्यामध्ये काय केलेलं आहे? कॅटेगरायझेशन केलेलं आहे. आता याच्यामध्ये जो आहे तो काय विचारला जात असतो? ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, मानव विकास निर्देशांक काढला जात असतो आणि त्याची काहीतरी किंमत काढलेली जाते. त्या किंमत काय येईल देशाची त्याच्यानुसार काय केलेलं आहे? त्याची वर्गवारी करण्यात आलेली आहे. ठीक आहे, आता अल्प विकसित देश, ज्या देशाची ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स HDI किंवा मानव विकास निर्देशांक हा 0.550 पेक्षा जर कमी असेल तर त्याला आपण काय बोलणार आहोत? अविकसित किंवा अल्प विकसित असणारे देश. ठीक आहे, त्याच्यानंतर येतात मध्यम विकसित असणारे देश. यांची व्हॅल्यू किती आहे? 0.550 ते 0.699. याच्यामध्ये जर असेल तर आपण त्यांना काय बोलणार आहोत? मध्यम विकसित देश. त्याच्यानंतर अति नाही, उच्च विकसित देश यांचं काय आहे? 0.700 ते 0.799. ठीक आहे, यांना आपण बोलणार उच्च विकसित देश. आणि 0.800 पासून पुढचा जर असेल त्याला आपण काय बोलणार आहोत? अति उच्च किंवा अति उच्च विकसित देश. ठीक आहे, हे अशा पद्धतीने वर्गीकरण केलं जात असतं. तर भारताचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा जवळपास किती आहे? 0.633. मग आपण कोणत्या गटात मोडतो? मध्यम विकसित देश ह्या गटामध्ये आपली गणना होत असते. ठीक आहे, आलं लक्षात? तुम्हाला हे नाही लक्षात राहील तरी चालेल. ठीक आहे, हे तर आपण पाहूया. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हे लक्षात ठेवा, कारण हे डायरेक्ट विचारलं जाऊ शकतं की भारताचा किती आहे, भारत कोणत्या गटामध्ये मोडतो. ठीक आहे, किंवा ही वर्गवारी बँकेने म्हणजे वर्ल्ड बँकेने कोणकोणती वर्गवारी केलेली आहे, एखादं देतील उच्च मध्यम उत्पन्न देश आणि पुढे जोड्या लावायला किंवा किती आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने. ठीक आहे, हा लक्षात? ठीक आहे, बघा आता आपण काय पाहिली? भारतीय अर्थव्यवस्थेचा पाहतोय. भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य काय काय आहेत? सर्वात पहिलंच काय? दरडोई उत्पन्नाचा काय आहे? कमी स्तर. आता पाहिलं आपलं उत्पन्न किती आहे? 2386 किंवा 96 ह्या रेंजमध्ये आहे. म्हणजे कमी उत्पन्न आहे ना, दरडोई उत्पन्न आपलं खूप कमी आहे. आपल्याला किती न्यायचं आहे? 13,000च्या जवळपास न्यायचं आहे. ठीक आहे, म्हणजे 2,000 6 पट जास्त करायचं जवळपास आपल्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर काय आहे? उत्पन्नाच्या व दरडोई उत्पन्नाच्या वाढीचा दर कसा आहे? कमी आहे. उत्पन्नाचा म्हणजे व्यक्तीचा सुद्धा उत्पन्नाचा जो काही रेट आहे वाढण्याचा तो सुद्धा कसा आहे? कमी आहे. आणि दरडोई उत्पन्न देशाच्या पातळीवर सुद्धा हा दर सुद्धा कसा आहे? कमीच आहे. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर कृषी आधारित अर्थव्यवस्था. आपली अर्थव्यवस्था कशावर आधारित आहे? जास्त करून अजूनही खूप सारी लोकसंख्या आपली कशावर आधारित आहे? कृषी आधारित आहे. आपण बोलतो ना भारत हा कसा आहे? कृषी प्रधान देश आहे. कृषी प्रधान आहे, परंतु काय आहे? आपल्याकडे असणारी लोकसंख्या जास्त करून अवलंबून कशावर आहे? कृषी क्षेत्राशी निगडीत अवलंबून आहे. म्हणजे बघा, तुमच्या गावामध्ये एखादा एकर जमीन असेल, त्या जमिनीला खुरपायला किती लोक येतात? खुरपणी करायची असेल तर ते 5 लोक जर उपलब्ध असतील तर ते 2 दिवसात करू शकतात. पण आपल्याकडे किती असतात? 5 नसतात, 10 लोक असतात, 4 दिवस खुरपत बसतात. आला लक्षात? आहे की नाही? म्हणजे तिथे गरज नाहीये तरी पण तिथे जास्त लोक अवेलेबल आहेत. ठीक आहे, अशा.
त्याच्यानंतर काय आहे, आपल्या देशामध्ये आर्थिक विषमता खूप मोठ्या प्रमाणात आहे. आर्थिक विषमता म्हणजे काय, श्रीमंत आणि गरीब यांची तफावत खूप जास्त आहे. आपण कशामध्ये मोडतो रे, आपण अति गरीब मध्ये मोडतो, गरिबांपेक्षा गरीब आहोत आपण. कारण काय करत नाही आपण, काही काम करत नाही ना, आपल्याला काही पैसे मिळतात का, मग आपण गरिबांपेक्षा गरीब आहे. गरीब म्हणजे कोण, जे बाबा काहीतरी काम करतात, काहीतरी मोबदला मिळतो, परंतु त्यांच्या गरजा भागत नाही. ठीक आहे, आपण काय, आपण अर्थव्यवस्थेमध्ये भागच नाही होत, आपण कशातच भाग घेत नाही होत. आपण फक्त हाय की नाही, खायचा आणि एन्जॉय करायचा, असं काही नाही. आपण पण भाग घेतोय अर्थव्यवस्थेमध्ये, बरोबर की नाही. तुमचे मम्मी पप्पा इकडे पैसे पाठवतायत, तुम्ही तो अर्थव्यवस्थेमध्ये खर्च करताय की नाही. छान छान फिरायला जाताय, छान छान एन्जॉय करताय, छान छान कपडे घालताय, हो की नाही. जरी तुम्ही कमवत नसला पण घरच्यांचे पैसे तुम्ही वापरताय की नाही, मग अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा होतो की नाही. बघा, तुम्ही जे खूप सारे विद्यार्थी पुण्यात येत आहेत, आता हे विद्यार्थी काय आहेत, कमवत आहेत का, काही नाही, परंतु यांचे घरचे पैसे पाठवतात. मग यांचे घरचे जे पैसे पाठवतात ते अर्थव्यवस्थेमध्ये काय होतात, वापरले जातात. मग इथे मेस चालतात, हॉस्टेल चालतं, लायब्ररीज चालतात, क्लासेस चालतात. मग इथे काय होतं, तो पैसा युटिलाइज होतो. ठीक आहे, तुमच्या घरच्यांनी तुमच्यावर केलेला तो खर्च आहे, भांडवली खर्च म्हणतात त्याला, कॅपिटल. कारण की त्याचा रिटर्न त्यांना एक्सपेक्ट असतो की आपलं पोरगं काहीतरी होईल अधिकारी, मग ते जास्त काय करेल, पैसे कमवेल, मग आपली लाईफ स्टेबल होईल. ठीक आहे, अशा पद्धतीने. तर इथे काय आहे, आर्थिक विषमता आहे भारतासारख्या देशामध्ये. काही लोक खूप जास्त श्रीमंत आहेत, काही लोक इतके गरीब आहेत की माझ्यापेक्षा पण जास्त गरीब आहेत. ठीक आहे, म्हणजे त्यांचं 2 वेळेचं जेवणाचे सुद्धा त्यांना भ्रांत असते, अशा पद्धतीची गरीब परिस्थिती. गरीब कोणालाही गरीब म्हणता येत नाही. ठीक आहे, गरिबीची सुद्धा काय केलेली आहे, सरकारने काय केलेली आहे, व्याख्या केलेली आहे. ते गरिबी ह्या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहोत. ठीक आहे, कोणालाही गरीब म्हणता येत नाही. मी तर म्हणतो सगळ्यात गरीब जो असतो, जो कसा असतो, स्वभावाने गरीब असतो, त्याला सगळेच लुटतात, आहे की नाही. नुसतं पैशाने गरीब असणारा गरीब नसतो, एखादा आगाऊ पण असू शकतो, आहे की नाही. बघा, तुमचा एखादा मित्र मैत्रीण असतो, एखादा गरीब परिस्थितीने असतो पण तो आगाऊ असतो खूप, आहे की नाही. पण एखादा स्वभावाने गरीब असेल तर एखाद्याला खूप लुटतात बिचाऱ्याला, आहे का नाही, माझ्यासारख्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे काय आहे, याच्या बाबतीत काही बोलायलाच नको. इथे काय डायरेक्ट विस्फोट नाही, इकडे अनुभव विस्फोट झालेला आहे. ठीक आहे, एवढासा देश, 2% आपली जगाच्या भूभागापैकी 2% जमीन आपल्याकडे, पण जगाच्या लोकसंख्येपैकी जवळपास खूप जास्त लोकसंख्या आपल्याकडे, जवळपास 7% लोकसंख्या 2% भूभागावर राहते आपली, 7 का 11%. ठीक आहे, लोकसंख्येचा विस्फोट म्हणजे आपल्याकडे खूप जास्त लोकसंख्या आहे. मग त्याच्यामुळे काय होतं, लोकसंख्या जास्त असल्यामुळे जे काही संसाधन आहेत, रिसोर्सेस, त्याच्यावर ताण कसा पडतो, जास्त पडतो. ठीक आहे, आपल्याकडे रिसोर्सेसवर ताण पडायचा पाहायला असेल तर काय करायचं, स्वारगेटला जायचं आणि बसमध्ये पाहायचं गर्दी काय असते. ठीक आहे, तिथे म्हणजे कंडक्टर सुद्धा हवेत जातो, आहे की नाही. रिसोर्सेस नाही आहेत असं नाही, पण त्याच्यावर ताण पण एवढं, कारण की लोकसंख्या खूप जास्त आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय आहे, ही पॉझिटिव्ह पॉईंट आहे बरं का. लोकसंख्या विषयक लाभांश, याला काय बोलतात इंग्लिशमध्ये, डेमोग्राफिक डिव्हिडंड. म्हणजे काय रे, याच्याशी जोडून असणारा हा भाग आहे. डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे काय, अरे डेमोग्राफी म्हणजे काय, डेमोग्राफी म्हणजे काय, लोकसंख्या माहिती आहे आपल्याला. तर लोकसंख्या किती आहे आपल्याकडे, 140 कोटी सध्या. ठीक आहे, 2011च्या जनगणनेनुसार 121 कोटी काहीतरी होती. ठीक आहे, 20 कोटी आपण 10 वर्षामध्ये वाढवली, चांगली गोष्ट आहे, काय हरकत नाही. तर डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे काय आहे बघा, लोकसंख्या विषयक लाभांश. ही जी जनता आहे तुमच्याकडे, याच्यामध्ये कोणती जनता जास्त आहे, तरुण जनता जास्त आहे. तरुण जनता जर जास्त आहे तर तुम्ही काय करू शकता, त्या तरुण जनतेला चांगला जर तुम्ही त्याच्यामध्ये स्किल दिलं, चांगलं त्यांच्याकडून गोष्टी जर कार्य करून दिलं किंवा त्यांना चांगल्या संधी दिल्या, तर ते लोकांचा तुमच्या अर्थव्यवस्थेला काय होऊ शकतो, फायदा होऊ शकतो. म्हणजे जे तुम्हाला जास्त प्रॉब्लेमॅटिक वाटत होतं तेच तुम्हाला त्याचं काय करू शकता, चांगल्या अपॉर्च्युनिटीमध्ये तुम्ही त्याला बदलू शकता. म्हणजे तुमच्याकडे युथ आहे, बाहेरच्या देशांमध्ये काय प्रॉब्लेम आहे, तिकडे युथ नाही आहे, म्हातारे लोक आहेत. जपान सारख्या देशामध्ये तुम्ही गेलात तर जपानमध्ये 30% जास्त लोकसंख्या ही 70च्या वर आहे. आलं लक्षात, आपल्याकडे 60% जनता ही यंग आहे, 40% जनता. म्हणजे भारत हा अजून कसा आहे, युवा देश समजला होतो. ठीक आहे, म्हणजे ह्या युवा पिढीला जर तुम्ही चांगले स्किल दिले, चांगलं शिक्षण दिलं, सगळ्या सुविधा, नोकरीच्या चांगल्या संधी दिल्या, तर हा युवा तुमच्या अर्थव्यवस्थेसाठी काय ठरेल,
एक चांगला परिणाम ठरू शकतं. म्हणून त्याला काय बोलतात, डेमोग्राफिक डिव्हिडंड. ही युवा जी डेमोग्राफी आहे तुमची, ठीक आहे, ही युवा लोकसंख्येला जर तुम्ही वेपन म्हणून जर चांगल्या पद्धतीने ट्रेन केले, वेपन ॲज अ सेन्स कोणता वेपन, की नोकरीच्या चांगल्या संधी, शिक्षण चांगलं, त्यांना चांगलं स्किल सेट प्रोव्हाइड केले, तर ते नक्कीच काय करतील, चांगलं स्किल असेल त्यांना चांगलं काहीतरी ते ॲक्टिव्हिटी चांगल्या पद्धतीने करू शकतात. त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून द्याल, ते नोकरी करतील. नोकरी वगैरे मिळाली, चांगलं तुम्ही ते उद्योग व्यवसाय करू शकतात. मोठ्या मोठ्या कंपन्या उद्या जाऊन त्याच्या रूपांतर कंपन्यांमध्ये होऊ शकतं, नोकरी मिळू शकते, अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते. ह्या उद्देशाने त्यांना जर त्यांचा विचार करून त्यांच्यासाठी काही योजना लॉन्च केला. आपल्याकडे बघा आता स्किल इंडिया एक चालतं, स्किल इंडिया किंवा स्टार्टअप इंडिया. स्किल इंडिया कशासाठी आहेत, की हीच जी जनता आहे, युवा जनता, यांना काहीतरी स्किल द्यायचं आहे. मग तुमच्याकडे कम्प्युटरचे कोर्सेस असतील किंवा बाकीचे सुद्धा कोर्सेस असतील, ते अवेलेबल करून दिले जातात. गव्हर्नमेंट त्याच्यासाठी काय देते, सबसिडी देतं किंवा फीज माफ करतं. ठीक आहे, आता तुमचं जे योजना चालू आहेत हे कशाच्या अंतर्गत, स्किल इंडिया. तुम्हाला काहीतरी चांगलं अधिकारी बनायचं आहे, याच्यावर काय तुमच्या घरच्यांवर ताण आला असता शिक्षणाचा, पण मग काय करते सरकार, तुम्हाला ते सर्व काही मदत करते, जेणेकरून तुम्हाला चांगलं कोचिंग उपलब्ध व्हावं, तुम्हाला लवकरात लवकर काय मिळावी, त्याच्या माध्यमातून लवकरात लवकर नोकरी मिळावी. तुम्ही लवकर नोकरी मिळाली तर काय होईल, तुम्ही अर्थव्यवस्थेमध्ये योगदान द्याल ना, बरोबर की नाही. मग अशा पद्धतीने त्याचा विचार केला जात असतो. स्टार्टअप इंडिया, तुम्हाला एखादा उद्योग व्यवसाय चालू करायचा आहे, तर त्यासाठी काय करणार सरकार, चांगलं तुम्हाला फंड जारी करेल. ठीक आहे, अशा पद्धतीने त्या योजना तयार केल्या जातात. आणि हे कशासाठी, की तुमची लोकसंख्या आहे, मान्य आहे, तुमची लोकसंख्या काय आहे त्याचा निगेटिव्ह पॉईंट असतो, कारण की रिसोर्सेसवर ताण पडत असतो, बरोबर. ट्रेन जर पाहिली तुम्ही, मुंबईची ट्रेन, आता ट्रेन तेवढीच आहे, त्याच्यावर पण लोकसंख्या किती आधारित आहे ना, म्हणजे रिसोर्स तुमच्याकडे काय आहे, ट्रेन आहे, पण तो ट्रेनवर लोड जास्त आहे, त्याच्या कॅपॅसिटीच्या बियॉन्ड ती चालवली जात असते. आता तुमच्याकडे जागा तर मर्यादित आहे, ट्रेनसाठी तुम्ही काय असं खूप जास्त जागा ॲक्वायर करू शकता का, नाही, बरोबर नाही. मग तुम्हाला काय करावं लागेल, ट्रेनचे डबे वाढवावे लागतील. आता आपल्याकडे मेट्रो धावते बघा, किती डब्याची मेट्रो आहे, मोजलेत कधी, 3च डबे धावतात. ठीक आहे, परंतु आता त्याच्यावर जसं जसं लोड वाढेल तसं तसं काय होईल, तिथं डब्यांची संख्या वाढवतील, मग 4 करतील, 5 करतील, 6 करतील. ठीक आहे, मुंबईचा ॲव्हरेज लोकलचा डब्बा हा 9 ते 12 याचा असतो. ठीक आहे, 8 डब्याची लोकल असते किंवा 9 डब्याची असते. ठीक आहे, त्याच्यानंतर काही काही 12-13 डब्याचे सुद्धा असतात. ठीक आहे, कारण काय त्याच्यावर ताण जास्त आहे लोकसंख्येचा, परंतु ह्याचा लोकसंख्येला काय करायचं आहे, याचं टेन्शन न घेता काय करायचं, त्यांना चांगल्या मार्गावर न्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला काय होईल, अर्थव्यवस्थेला फायदा होईल. स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया, त्याच्यानंतर मुद्रा योजना असतात. मुद्रा योजना, तुम्हाला एखादा व्यवसाय चालू करायचा आहे तर सरकार काय देईल, तुम्हाला पैसे देईल. ठीक आहे, मग तुम्ही तो आता उद्योग उभारल्यानंतर त्याच्यामुळे काय होणार आहे, अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे, रोजगार वाढणार आहे, बेरोजगारी कमी होणार आहे, अशा पद्धतीने. ठीक आहे, तर हे काय भारताचं वैशिष्ट्य आहे. लोकसंख्या आपल्याकडे आहे, हा ड्रॉबॅक आहे, परंतु त्याला काय करायचं आहे, युवा लोकसंख्या आहे, हे आपल्याकडेचं वैशिष्ट्य आहे. म्हातारी लोकसंख्या असते तर काय केलं असतं आपण, त्यांना म्हटलं असतं चला आपण आता बिझनेस चालू करूया, असं नाही होणार ना. युवा लोकसंख्या आहे म्हणून तसे प्रोग्राम आपल्याकडे लॉन्च केले जात असतात. त्याच्यानंतर प्रॉब्लेम काय आहे, गरिबी व बेरोजगारीचा उच्च दर. आता लोकसंख्या आहे, त्याच्यानंतर आर्थिक विषमता सुद्धा आहे आपल्याकडे, त्याच्यामुळे काय गरिबी सुद्धा चांगल्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे पाहायला मिळते. ठीक आहे, आता ही गरिबी जी आहे, गरिबी आणि बेरोजगारीचा डायरेक्टली संबंध येतो. सांगितलं मी तुम्हाला, नोकरी असेल तर काय होणार आहे, नोकरी असेल तर गरीब राहील का, चांगलं उत्पन्नाचं जर साधन असेल, उत्पन्न कमी जास्त असू शकतं, परंतु उत्पन्नाचं जर साधन असेल, तुमच्या गरजा तुम्ही भागवू शकता. आता गरीब कोणाला म्हणायचं, ठीक आहे, याची व्याख्या सरकारने केलेली आहे. आपल्याला वाटतं म्हणून आपण गरीब असतो का, नाही. सरकारने ठरवलेल्या निकषामध्ये जर आपण बसलो नाही तर आपल्याला गरीब म्हणता येईल, किंवा जर त्यांच्या निकषाच्या वर असतो तर आपल्याला गरीब म्हणता येणार नाही. ठीक आहे, आता समजा माझ्याकडे आयफोन नाहीये, मग मी गरीब समजायचं का स्वतःला, आयफोन इज अ लक्झरी, मोबाईल फोन इज अ लक्झरी. अलग लक्षात, सरकारच्या दृष्टीने जर विचार करायला गेलं तर फोन असणं हीच श्रीमंताची बाब आहे. अलग लक्षात, कारण की फोन वाचून तुमचं जीवन काय थांबत नाही. हा काय आला, आपला हव्यास झाला. ठीक आहे, किंवा आपण काय म्हणतो, आपल्यासाठी ती लक्झरी झाली. बेसिकली गोष्टी काय रे, अन्न, वस्त्र, निवारा, त्याच्यानंतर मोबाईल, ह्या 4 गोष्टी आहेत. अलग लक्षात, बरोबर की नाही. मोबाईल लागतो ना आजकाल, कम्युनिकेशन इज द सर्वात महत्वाचं आहे. अरे हो म्हणतायशिवाय बेसिक गोष्टी काय आहेत माणसाला जगण्यासाठी, अन्न, वस्त्र, निवारा. ह्या गोष्टी जो भागवू शकत नाही त्याला आपण काय बोलू, गरीब बोलू. ज्याच्या ह्या भागतायत, त्याच्यानंतरच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी कोणत्या आहेत, चैनीच्या वस्तू आहेत. तुमच्याकडे 5 तोळ्याची सोन्याची चैन नाहीये, म्हणते तुम्ही गरीब का, नाही. तुमच्या मित्राकडे 50 तोळ्याची, काय करायचं, मॅडम म्हणतात बघू आपण त्याला कोपच्यात घेऊ. असं नाही. ठीक आहे, गरिबीची व्याख्या वेगळी आहे. जरी आपल्याला वाटत असून आपण गरीब आहोत, तर सरकारदृष्ट्या आपण जर गरीब असलो म्हणजे आपले फारच 2 टाइम जेवणाचे वांदे आहेत, आपल्याकडे राहायला घर नाहीये,
त्याच्यानंतर काय राहिला, अन्न वस्त्र नाहीये, ठीक आहे. तर मग आपण म्हणू शकतो म्हणजे सरकार म्हणेल की बाबा हा खूपच गरीब आहे, ठीक आहे. काही काही भिकारी लोक असतात ना, त्यांच्या सुद्धा त्यांचं घर जाऊन पाहिलं. त्या दिवशी मी पाहिलं कोणतं तरी एक तृतीयपंथी व्यक्ती होता, त्याचा घरावर रेट टाकली तर त्याच्यामध्ये सोन्याची नाही चांदीची चप्पल होती. चांदीची चप्पल कितीतरी लाखोची कॅश होती, खूप सारे दागिने होते. मग आता त्यांना गरीब म्हणायचं का? जरी ते आता त्यांचा उदरनिर्वाह भिक्षेवर चालतो, मागली जाते जास्त करून त्यांच्याकडून, आलं लक्षात. परंतु ते काही गरीब म्हणता येईल का मग त्यांना? ते मुंबईला एक भिकारी होता, त्याचे 2 फ्लॅट होते ठाण्याला, आणि त्याचा मुलगा शाळेत जात होता इंग्लिश मीडियममध्ये, ते पण ठाण्याच्या हायएस्ट ज्याकडे जास्त फी आहे तिकडे. परंतु त्याचा व्यवसाय त्याने मागणी हा केला होता, आलं लक्षात. बघा असा काहीतरी तुमचा व्यवसाय असेल तर आपण नक्कीच त्याच्यावर विचार करून मी फंडिंग द्यायला तयार आहे, ठीक आहे. बघा डोकं लावलं तर माणूस उपाशी मरत नाही. तुम्हाला सांगतो मी इथे ज्ञानप्रबोधिनी माहिती आहे तुम्हाला, सदाशिवपेठमध्ये ज्ञानप्रबोधिनी आहे. तिथे एक असं गल्ली आहे, त्या गल्लीच्या समोर काय आहे म्हणजे खाण्यापिण्याचे खूप सारे काउंटर आहेत. तिथे एक लस्सीवाला आहे, ठीक आहे. मी आणि माझ्या मॅडम आम्ही तिथे लस्सी प्यायला गेलो होतो आणि आमची लस्सी पिऊन झाली. तिथे एक आजी आली, ठीक आहे, म्हातारी आजी, चांगली अशी गुडगुडीत आजी आली. आजी बोलली लस्सी द्या. आता माणसाला काय देता आहे, ते माणसाने लस्सी दिली, ठीक आहे. आमची लस्सी पिली आजीने, आजी गेली. आजीने परत पुढच्याकडे जाऊन दुसऱ्याकडून लस्सी घेतली, आजीने ती पण लस्सी संपवली. आणि नंतर आजी तिथे झाडाखाली बसली. तिथे समोर एक वडाचं झाड आहे, हा वडाचंच आहे, आणि तिथे ते दत्ताचं मंदिर आत्ता बांधलेलं. पूर्वी ते दत्ताचं मंदिर नव्हतं, छोटं होतं. तर तिथे आजी बसली. आजीने मोबाईल काढला आणि नातवाला फोन लावला. अरे म्हटलं बाप रे, म्हटलं ये तो हमारे साथ गेम हो गया. आजीने फोन लगाया. मग आजीचा फोन झाल्यानंतर आजी जवळ गेलो आम्ही. आजी वर गप्पा. म्हटलं आजी काय हो आजी, कसं काय इकडे? म्हणे काय नाही बाळा, सगळं चांगलं आहे, म्हणजे माझ्या घरी माझा नातू आहे माझे हे. मग म्हटलं तुम्ही इकडे काय फिरता? म्हणे ते सुनेचं माझं जरा पटत नाही, आलं लक्षात. आजीकडे फोन, आजी भिक्षा मागते, आजीकडे गुटगुटीत लस्सी पिते, तिकडे सुनेन दिली असती की लस्सी, आजी इथे लस्सी फ्रीमध्ये पिते. पाहिलं का, भीक मागणे हा सुद्धा काय आहे, व्यवसाय आहे. आता ती जी लहान मुलं तुम्हाला दिसतात ना, ते काय करतात, त्यांचे आई वडील त्यांना पाठवतात, ह्या सिग्नल एक त्या सिग्नल एक. बरं त्यांच्याकडे काय असं काही लिमिटेशन नसतं, आप 2च पाहिजे 3च पाहिजे, ते 7, 8, 9, 10 काढून ठेवतात, ठीक आहे. मग ते करतात ह्या चौकात येत, त्या चौकात येत, त्या चौकात येत. ते प्रत्येकाकडून संध्याकाळी आल्यानंतर पैसे गोळा करतात आणि ते मोजतात. मग ते संध्याकाळी ठरवतात आज कुठे खायचं. त्यांना जर तुम्ही दाखवलं ना मेनू, ते सांगतात तुम्हाला नाही हा पिझ्झा नको, ही लस्सी नको, ते पाहिजे. त्यांचं लहानपण आहे, त्यांना माहित नसतं त्या गोष्टी, पण त्यांचे आई वडील त्यांनाही काय कळत नसतं. त्यांच्यासाठी काय बाबा शिक्षण कसले काय गोष्ट, आपले मुलं जन्माला करा आणि त्यांना पैसे मागायला लावा, ते पण पैसे, असे संसार चालू राहतात त्यांचे. बरं त्यांची मुलं एकदम गुटगुटीत असतात, ते काय खायला प्यायला नसतं, त्यांना काही नसतं व्यवस्थित, तरी पण चांगले असतात. आणि आपले घरात असतात तरी ते आजारी रडत असतं 4 वेळा सगळं खायला प्यायला देऊन, आहे का नाही? अशी परिस्थिती आहे. त्यांची पोरं आजारी पडत नाही, दवाखाना खायचा आणि डॉक्टर खायचा, अलग लक्षात. तर गरिबी काय आहे, गरिबीने सरकारने ठरवून दिलेली लाईन आहे, त्याच्या आतमध्ये जर असेल तर आपण काय असणार, गरीब असणार, आणि जर त्या लाईनच्या वरती असेल तर गरीब नसणार, ठीक आहे. पण इथे काय आहे, गरिबी आणि बेरोजगारी याचा उच्च दर भारतामध्ये आहे. गरिबी सुद्धा आहे आणि बेरोजगारी सुद्धा जास्त आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर भांडवल निर्मितीचा दर कमी. आता तुम्हाला सांगितलं भांडवल निर्मिती म्हणजे काय, एखादा व्यक्ती असेल त्याच्याकडे पैसा असेल तर तो काय करू शकतो, तो त्याचा व्यवसाय दुसरा टाकू शकतो, त्या दुसऱ्या व्यवसायातून पण त्याला काय होईल, प्रॉफिट होईल. त्या प्रॉफिटमधून तो पुन्हा काय करेल, अर्थव्यवस्थेमध्ये इन्व्हेस्ट करेल. अशा पद्धतीने काय केलं असते, भांडवल निर्मिती होत असते. परंतु इकडे काय आहे, ठराविक लोकांकडे जास्त पैसा आहे, जास्त लोकांकडे कमी पैसा आहे. आता हेच लोक भांडवल निर्मिती करतील, यांच्याकडेच खिशामध्ये जास्त पैसे जातील, ठीक आहे. आणि ह्या लोकांकडे कमी पैसे, हे बिचारे आपल्या सेव्हिंग मध्येच जातात, आहे की नाही. आपल्या घरचे काय करतात, सेव्हिंग करतात, FD करतात. FD वर रिटर्न किती मिळतो, 6%, नॅशनलाइज बँकेत 7%, 8%, आणि पतसंस्थेत केल्या तर 10, 11, 12% देतात. आणि पतसंस्था कधी बंद होईल याची काही गॅरंटी नाही, ठीक आहे. मग आपली लोक FD मध्ये इन्व्हेस्ट करत असतात. FD चे रिटर्न पण जास्त नाही, आणि त्यांच्याकडे तुम्ही मागा, सर पप्पा काय करायचंय, मला व्यवसाय करायचा आहे. किडनी मागितल्यासारखं त्यांची रिएक्शन असतं, व्यवसाय करायचा आहे बाळा, नोकरीला लाग. आणि नोकरीला लागल्यानंतर भांडवल निर्मिती होईल का, बरोबर की नाही. भांडवल निर्मितीसाठी तुम्हाला काहीतरी, ठीक आहे, नोकरीला लागले तुमच्याकडे पैसे येतील, तुम्ही पैसे जमवाल, थोडा काळ तुम्ही तो सेव्ह कराल आणि नंतर मग तुम्ही ते इन्व्हेस्ट करू शकता. परंतु एकदा नोकरीला लागलेला माणूस एकदा का घर घेतलं, त्याचा हप्ता चालू झाला, तर माणूस काय परत आयुष्यात लवकर काय करत नाही, बिझनेस करत नाही. तो म्हणतो भाऊ हा याचा हप्ता मी भलन, माझी बायका बोरं भले, आलं लक्षात. माणसाचा जो काही रिस्क फॅक्टर असतो तो कमी होऊन जातो आयुष्यात, ठीक आहे. तर त्याच्यामुळे काय आहे, आपल्याकडे भांडवल निर्मितीचा दर कमी आहे. अमेरिकेसारख्या देशामध्ये काय आहे बघा, तिकडे मोठमोठे उद्योजक का काढतात, तिकडे एलॉन मस्क का घडतो, तिकडे सोसायटीमध्ये पैसे लोक, तुमच्या बुद्धीवर तुमच्या आयडिया असतील त्याच्यावर लोक पैसे लावायला तयार आहेत, ठीक आहे.
तिकडची म्हणजे अर्थव्यवस्था तशा पद्धतीने डेव्हलप झाली. भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे ना, माझ्याकडे पैसा आहे पण तुझ्याकडे डोकं आहे, तुझ्याकडे एखादा प्रोजेक्ट असेल तर मी तुला पैसे दिले आणि बाबा आपण बघूया. मग आपल्याकडे ते शार्क टँक इंडिया पाहतो ना, पाहिलं का तुम्ही? शार्क टँक इंडिया नावाचं एक हे लावतो. तिथे काय असतात, श्रीमंत लोक येतात आणि तुमच्या बिझनेसवर पैसे लावतात आणि इन रिटर्न त्यांना काही असतात, मग ते कंपनीचा शेअर घेतील किंवा त्यांचे पैसे रिटर्न होईपर्यंत ते तुम्हाला मदत करतील अशा पद्धतीने. ठीक आहे, तशी तिकडे असते. तिकडे जास्त ती तिकडनंच आलेली इकडे ती कॉन्सेप्ट आहे. आपल्याकडे ती तिकडे होती पहिली, ते आता आपल्याकडे शार्क टँक इंडिया नावाने काय केलेलं आहे, लॉन्च केलेलं आहे. ठीक आहे, मग तिकडचं सायकोलॉजी आणि आपल्याकडची सायकोलॉजी वेगळी आहे. तिकडचे पॅरेंट्स तुमचं एज्युकेशन झाल्यानंतर ते म्हणतात तुम्ही जा, तुम्ही तुमचं बघा. आपल्याकडे तसं, आपल्याकडे 40 वर्ष झाले तरी काय म्हणतात, नाही बाबा तू गव्हर्नमेंटला लाग, मी तुम्हाला पैसे पुरवत राहू. ठीक आहे, किंवा नोकरीचं कर बाबा, नोकरी इज द सेफ थिंग. आपल्याकडे नोकरी हा सेफ समजलं जात असतं की नोकरी लागलं का टेन्शन नाही. परंतु आता तसं आहे का पहिल्यासारखं नाही. आता कंपनी कधी रात्रोरात बंद पडेल काय सांगता येत नाही. कधी कंपनी तुम्हाला जीपीएल कार्ड देईल काय सांगता येत नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ओके. तर भांडवल निर्मितीचा दर कमी काय आहे, आपल्याकडे रिस्क घेण्याची क्षमता सुद्धा कमी. आपल्याकडेच लोक व्यवसाय टाकण्यामध्ये इंटरेस्टेड नसतात, कशामध्ये, नोकरीच्या पाठीमागे धावणारे लोक आहेत. हा समाजामधला थोडासा डिफरन्स आहे, त्याचा इम्पॅक्ट पडत असतो. कारण की इथे काय असेल, भांडवल निर्मिती जर तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला रिस्क हा फॅक्टर घ्यावा लागत असतो. ठीक आहे, एखादा उद्योग उभारायचा असेल तर त्याच्यामध्ये सर्वात मोठा काय आहे, रिस्क आहे. तुम्ही 100 रुपये लावले ते 100 रुपये तुम्हाला रिटर्न येतीलच याची काय गॅरंटी नाही. ठीक आहे, जरी तुम्ही काही प्लॅन कराल तरी पण उद्या येणारी कंडिशन काय आहे हे सांगू नाही शकत. समजा तुम्ही 100 कोटी रुपये लावले आणि उद्या कोरोना आला आणि सगळं बंद पडलं, बरं बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर बँक थांबणार आहे का तुम्हाला, किंवा तुम्ही ज्याच्याकडून घेतला असेल तो थांबणार आहे का, तो म्हणणार बाबा मला माझे पैसे रिटर्न दे. ठीक आहे, त्याच्यामुळे लोक रिस्क घ्यायला थोडेफार घाबरतात. तरी आता जी येणारी युवा पिढी आहे याच्यामध्ये थोडे चेंजेस होत आहेत, कारण की लोक व्यवसायाप्रती थोडे काय होत आहे, पॉझिटिव्ह आहेत. ठीक आहे, परंतु ओव्हरऑल पाहायला गेलं तर भारतामध्ये काय आहे, भांडवल निर्मितीचा दर कमी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय आहे, औद्योगिकरणाचा अभाव. औद्योगिकरणाचा अभाव म्हणजे इंडस्ट्रियलायझेशन कमी आहे भारतामध्ये, ज्या ॲज कम्पेअर टू विकसित देश किंवा चायनासारखा देश. आज आपण चायना या देशाला काय संबोधतो की विकसनशील आहे, तो अजून डेव्हलपिंग आहे, पूर्णपणे विकसित झालेला नाहीये. कारण की त्यांची पण काय आहे, त्यांच्याकडे सुद्धा भारतासारखा प्रॉब्लेम आहे. एकदा चायना दिसायला मोठा आहे नुसता, परंतु काय आहे बघा, चायना असा आहे, असा मोठाच्या मोठा देश आहे चायना. ठीक आहे, तर इथे चायनाचा जो काही डेव्हलपिंग जो झोन आहे ना तो अशा पद्धतीने आहे. ठीक आहे, म्हणजे चायनाचा एक जो भाग आहे तो चांगल्या पद्धतीने डेव्हलप आहे. तो शांघाय वगैरे जे शहरं बनतो ना, मग शांघाय, बीजिंग. चायनाची राजधानी काय रे, हा शांघाय का बीजिंग? शांघाय. शांघाय एक शहर आहे जे चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेलं आहे. बीजिंग त्यांची काय आहे, राजधानी आहे. अशी जवळ इकडे जपानच्या जवळ आहे इकडे ती. ठीक आहे, इकडे गेलं का पुढे काय लागतं, कोरिया लागतात, नॉर्थ कोरिया, साऊथ कोरिया. वरती गेलं की मंगोलिया, त्याच्यानंतर रशिया आहे, बाजूला काय आहे, जपान समुद्रामध्ये असणारा देश आहे. तर इथे काय त्यांची बीजिंग ही राजधानी अशा पद्धतीने आहे. आणि इकडे काय आहे, खूप मोठं वाळवंट आहे चायनाच्या ह्या भागामध्ये, याला गोबीचं वाळवंट बोलतात ते. आणि अशा पद्धतीने इकडे मंगोलिया आहे आणि इकडे मग आशिया, दुसऱ्या आशिया, सेंट्रल आशियाच्या देश येत असतात. आणि इकडे काय, इकडे भारत आहे आपला असा. त्याच्यामध्ये काय आपला हिमालय आहे आणि इकडे काय तिब्बत आहे. तिब्बत पण कसं आहे, तिब्बतवर लो टेम्परेचर आहे खूप जास्त. हिमालयन रेंजेसमध्ये येतात, हिमालय रेंजेसच्या पलीकडे तिब्बत आहे, त्याला कोल्ड डेझर्ट बोललं जातं, शुष्क बर्फाळ वाळवंट. ठीक आहे, म्हणजे तिकडे पण जास्त काही इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी होत नाही. इकडे इकडे पण वाळवंटच आहे. ठीक आहे, मग चायनाचा हा जो भाग आहे एवढाच भाग हा खूप डेव्हलप आहे, सगळ्यात जास्त लोकसंख्या पण ह्याच भागामध्ये कॉन्सन्ट्रेटेड आहे. ठीक आहे, तर चायना डेव्हलप झाला कशा पद्धतीने, चायनामध्ये काय केलं, इंडस्ट्रियलायझेशन खूप मोठ्या प्रमाणावर केलं त्यांनी. इंडस्ट्रियलायझेशन केल्यामुळे चायनाची जी काय ग्रोथ आहे, आज आपण म्हणतो चायना डेव्हलप झाला, तो कशामुळे, त्यांनी काय केलं, इंडस्ट्री खूप साऱ्या तिथे ओपन केल्या. आपण आता सध्याच्या काळामध्ये चायनाला काय म्हणून ओळखलं जातं, मध्ये जगाच्या पटलावर चायनाला जगाचं मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून चायनाला ओळखलं जातं, कारण की खूप साऱ्या देशांचं मॅन्युफॅक्चरिंग तिथे होतं. आता आपल्याकडे काय व्हायला लागलं, आयफोनची कंपनी आपल्याकडे आलेली आहे भारतामध्ये. याच्या अगोदर आयफोन चायनामध्ये बनत होते. असे खूप साऱ्या कंपन्यांचं मॅन्युफॅक्चरिंग चायनामध्ये होत होतं. कारण का, एकतर त्यांनी काय केलं, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं. ठीक आहे, कंपन्यांना आता तुम्हाला कंपनी टाकायची तर तुम्हाला कंपनीला काय पाहिजे, टाकायचं असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय, तिथे रोड चांगली पाहिजे, लाईट उपलब्धता चांगल्या पद्धतीने पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट चांगल्या पद्धतीने पाहिजे. हे सर्व त्यांनी काय केलं, डेव्हलप केलं चांगल्या पद्धतीने. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लेबर कॉस्ट, तिकडे खूप स्वस्तात लेबर मिळतो. ठीक आहे, ह्या गोष्टींवर त्यांनी
काम केलं आणि जगातल्या कंपन्यांना त्यांनी आकर्षित केलं की बाबा आमच्याकडे सर्व रेडी आहे, तुम्ही येऊन फक्त आमच्याकडे प्लांट सेटअप करा, आमच्याकडे जागा सुद्धा अवेलेबल आहे सर्व. आता चायनामध्ये काय आहे, सिंगल पार्टी रूल आहे, ठीक आहे, तिकडे लोकशाही वगैरे नाही. मग त्यांना हवे त्या पद्धतीने ते जागा ॲक्वायर करू शकतात, ठीक आहे. मग त्या जागा ॲक्वायर करून त्यांनी डेव्हलप करून त्या काय केला, कंपन्यांना दिला, कंपन्यांचं मॅन्युफॅक्चरिंग चालू झालं. लेबरला सुद्धा कमी याच्यामध्ये त्यांना लेबर उपलब्ध झाल्यामुळे त्या जी काही कॉस्ट येते ती स्वस्त पडते कंपन्यांना, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट कमी पडते, मग त्यांना प्रॉफिट जास्त होतं. मग सगळ्या कंपन्या काय म्हणतात, अरे मग आपण चायनामध्येच जाऊया, तिथे मॅन्युफॅक्चरिंग करूया, ठीक आहे. त्याच्यामुळे बघा प्रत्येक याच्यामध्ये जरी कंपनी वेगळी असेल तर मेड इन चायना म्हणून लिहून येतं. तुमचा जुना आयफोन वगैरे असेल, ॲपल फोन असेल किंवा सॅमसंगचे वगैरे मोबाईल असतील तर बघा त्याच्यामध्ये लिहून येतं मेड इन चायना. मेड इन चायना का, तर तिथे त्यांनी तशा पद्धतीने मॅन्युफॅक्चरिंगमध्ये स्वतःला डेव्हलप केलेलं आहे. मग आपल्याकडे चालू झालं मेक इन इंडिया. मेक इन इंडिया म्हणजे काय, मेड इन इंडिया नाही, मेड इन इंडिया म्हणजे काय, संपूर्णपणे भारतीय प्रॉडक्ट, म्हणजे मालक पण भारतीयच असेल. पण मेक इन इंडिया वेगळं आहे ना, मेड आणि मेक. मेक ही कंपनी दुसरी येऊ शकते पण भारतात येऊन ते मॅन्युफॅक्चरिंग करतात, त्याला बोलतात मेक इन इंडिया, ठीक आहे. तर हा डिफरन्स आहे. आपल्याकडे काय औद्योगिकरणाचा अभाव असल्यामुळे, इंडस्ट्रियलायझेशन कमी असल्यामुळे सुद्धा आपली अर्थव्यवस्था कशी आहे, थोडीशी स्लो झालेली आहे. आपल्या अर्थव्यवस्थेचं काय हे थोडंसं वैशिष्ट्य आहे. मग याला बदलण्यासाठी आत्ताच्या जे काही प्रोग्राम आहेत किंवा सरकार याच्यासाठी हे चित्र बदलण्यासाठी, इंडस्ट्रियलायझेशनला प्रमोट करण्यासाठी काय करताना दिसतात आपल्याला, ज्या काही स्कीम लॉन्च करतात गव्हर्नमेंट, वेगवेगळे प्रोजेक्ट लॉन्च करतात ते याला बूस्ट करण्यासाठी. कारण की तुमच्याकडे इंडस्ट्रियलायझेशन झालं तर याच्यामधले बरेचसे फॅक्टर कमी कमी होऊन जातात. अलग लक्षात, तुमच्याकडे इंडस्ट्री आल्या तर तुम्हाला काय मिळणार आहे, नोकऱ्या मिळणार आहे. नोकरी मिळाली तर काय होणार आहे, बेरोजगारी कमी होणार आहे, गरिबी कमी होणार आहे आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे, ठीक आहे. मग इकॉनॉमीला चालना मिळाल्यानंतर इकॉनॉमी जागतिक पातळीवर वरच्या याच्यावर चालली जात असते. सध्या आपण पाहायला गेलं तर जागतिक पातळीवर भारताची अर्थव्यवस्था 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकावर येत असते, ठीक आहे. म्हणजे आहे आपल्याला ती अजून 2ऱ्या 3ऱ्या म्हणजे चायना नंतर आपला नंबर येईल काही दिवसांनी, येईलच थोड्याफार दिवसांनी. कारण काय आहे, आपल्याकडे इंटरनल मार्केट खूप मोठं आहे. अलग लक्ष, इंटरनल मार्केट म्हणजे काय, आपल्याकडे आता मार्केट, आपल्याकडे जर इंडस्ट्रीज कमी असल्या तर इंडस्ट्रीचं कन्झम्पशन करणारे लोक खूप जास्त आहेत, लोकसंख्या खूप जास्त आहे ना. म्हणजे अख्खे युरोपातले 10-15 देश जरी एकत्र केले तरी आपल्या एवढी लोकसंख्या त्यांची होणार नाही, ठीक आहे. मग एवढी लोकसंख्या आहे तर प्रत्येकाला त्याच्या गरजा भागवायच्या आहेत, मग तेवढा उपभोग तो घेतो. मग अर्थव्यवस्थेमध्ये तेवढी पैसे आर्थिक उलाढाल होते ना. आलं लक्षात, मग जेवढी तुमची आर्थिक उलाढाल होईल तेवढंच तुमची अर्थव्यवस्था काय होणार आहे, ग्रोथ होणार आहे. आता तुमच्या देशामध्ये सण उत्सव सुद्धा खूप सारे आहेत. गणपती गेला नाही, कुठपासून चालू होतं तर आपले सण गुढीपाडव्यापासून चालू होतं. बघ, गुढीपाडवा झाल्यानंतर रंगपंचमी येते, रंगपंचमी नंतर काय येतं, लग्न सराई चालू होऊन जाते ना. मार्च झाला तुमचा पेपर झाले का लग्न सराई चालू होऊन जाते. मार्चमध्ये रंगपंचमी असते ना, गुढीपाडवा होतो त्याच्यानंतर रंगपंचमी येते. रंगपंचमी झाली का लग्न सराई चालू होते. आपल्याकडे लग्न असं एका कोर्टात गेलं, लावलं आले नाही, अख्ख्या गावाला आमंत्रण असतं. सोन्यापासून सगळी खरेदी होते ना आपल्याकडे, बरोबर की नाही. सोनं चालतं, हॉल चालतो, कपडे चालतात किती मोठे. त्याच्यानंतर भाचीला जायला फ्रीज, वॉशिंग मशीन सगळं दिलं जातं. त्याच्यानंतर संसारासाठी ते 5 भांडे द्यावे लागतात, सगळं देतात की नाही आपल्याकडे. मग किती मोठी आर्थिक उलाढाल होते ना. बघा बरं, एक लग्न होतं का नाही, डायरेक्ट 5-25 लाखाला मस्तपैकी चंदन लावतात लोक, बरोबर की नाही. म्हणजे बघा एका लग्नात असे किती लग्न होतात भारतभरामध्ये, किती मोठ्या. त्याच्यानंतर सोनं तर किती लाखाचं घेतात लोक, अलग लक्षात. मग भारतासारख्या देशामध्ये सोन्याला तर खूप डिमांड आहे, अलग लक्षात. मग एवढी मोठी अर्थव्यवस्था होते. त्या लग्न झाल्यानंतर काय येतं, पावसाळा चालू झाला, पावसाळा झाल्यानंतर मग इकॉनॉमीला सुरुवात होऊन जाते. कारण शेतकरी पावसावर डिपेंडंट आहे. मग तिथून शेतीची सुरुवात होते. त्याच्यानंतर शाळा चालू होऊन जातात, मग शाळेच्या खरेदी असतात. त्याच्यानंतर शाळा झाल्यानंतर काय सण उत्सव चालू होतात. मग सणांमध्ये सुद्धा खूप सारी आपल्याकडे उलाढाल होऊन जाते. सुरुवातीला काय होतं, वटपौर्णिमा होते. वटपौर्णिमेनंतर काय होतं, आपल्याकडे गोकुळाष्टमी होते. गोकुळाष्टमीनंतर गणपती येतात. गणपती आल्यानंतर आता काय चालू आहे, नवरात्र चालू. नवरात्र आल्यानंतर लगेच दिवाळी आहे. दिवाळी झाल्यानंतर का दिवाळी होते नव्हते लगेच बाबा आपली काय होते, हा. मग म्हणजे ही सायकल चालूच आहे ना. तुमच्या बाकीचा स्पेक्ट्रम सोडला तरी तुमच्या सांस्कृतिक याच्यामध्ये किती तुमच्याकडून उलाढाल मोठ्या पद्धतीने होत असते. कंटिन्यूअस डिमांड जनरेट होत असते. किती नाही म्हटलं तरी आपल्याकडे काय दिवाळीला कपडे घेतातच लोक, किंवा लग्न सराईत कपडे घेतातच लोक, अलग लक्षात. म्हणजे अशा पद्धतीने ते, त्याच्यामुळे भारताची अर्थव्यवस्था बाकीच्या अर्थव्यवस्थांपेक्षा थोडीशी वेगळ्या पद्धतीने हे होत असते, ठीक आहे. इंटरनल डिमांड खूप जास्त आहे आपल्या लोकांचे, अलग लक्षात. त्याच्यानंतर पायाभूत सुविधांची कमतरता. आता पायाभूत सुविधांची कमतरता भारताच्या देशामध्ये कसं काय बघा, पायाभूत सुविधांमध्ये काय काय येतं, तुमचं रोड येतात, ठीक आहे, तुमच्या शाळा येतात, त्याच्यानंतर तुमचे रुग्णालय येतात, इंडस्ट्रीचे पोर्ट येतात, विमानतळ येतात, बस स्टॉप येतात, रेल्वेज येतात, म्हणजे दळणवळणाची जी काही साधनं ते सर्व येतात, ओके. तर हे कमी दर्जाचं आपल्याला पाहायला मिळतं. आता सरकार त्याच्यावर काय करते,
खर्च करायला सुरुवात केलेली आहे. मग आपल्याकडे रोड आता चांगले होत आहेत, त्याच्यानंतर बुलेट ट्रेन होतीये, मेट्रो ट्रेन होत आहेत. ठीक आहे, मग काय कर याने काय होतं, ट्रान्सपोर्ट स्वस्त होऊन जातो. आता ट्रान्सपोर्ट स्वस्त असण्याचा फायदा काय आहे बघा, तुमच्या शेतामधून माल काढला कच्चा माल तो कंपनीत न्यावा लागतो, बरोबर. पेट्रोल जर स्वस्त असेल, रोड चांगला असेल तर काय कमी वेळामध्ये जाईल. समजा इथून इथे ट्रेन असेल तर अजून स्वस्तामध्ये जाईल. इथून इथे समजा विमान असेल किंवा वॉटरवे असेल तर अजून स्वस्तामध्ये जाईल. पाण्याद्वारे केली जाणारी वाहतूक खूप स्वस्त पडते. ठीक आहे, मग तुमच्या ट्रान्सपोर्टवर तुमचं काय आहे, वस्तूची किंमत डिपेंडंट आहे. वस्तू जितकी स्वस्त तेवढी तीच मार्केटमध्ये त्याची डिमांड सुद्धा राहणार आहे, बरोबर. आता समजा तुम्हाला सॅमसंगचा टीव्ही घ्यायचा आहे, ठीक आहे, सॅमसंगचा टीव्ही समजा 12,000ला आहे, ठीक आहे, आणि तुमचा एखादा लोकल टीव्ही समजा तुम्ही चालू केला आणि तो समजा तुम्ही 10,000ला विकताय, तर 10,000 लोक जास्त घेतील. समजा सेमच क्वालिटी असेल, त्याच्यामध्ये मिळणारी गुणवत्ता सेम असेल, ब्रँड सोडला तर, ब्रँड नेम सोडलं तर तुम्हाला सगळं जर सेम मिळत असेल तर तुम्ही कोणता घ्याल, 12,000चा की 10,000चा? 10,000चा घ्याल. ठीक आहे, परंतु ते केव्हा शक्य होईल की बाबा तुमच्याकडे फॅसिलिटीज तशा पद्धतीच्या असतील, जर त्याच्यामध्ये लागणारी इनपुट कॉस्ट जर तुम्ही कमी केली तर ती स्वस्त असू शकते. ठीक आहे, मग इन्फ्रास्ट्रक्चर काय काम करतं, इन्फ्रास्ट्रक्चर जर चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालं असेल तर वस्तूच्या किमती कमी व्हायला सुरुवात म्हणजे कमी होऊ शकतात. तुमच्याकडे आता तुम्हाला एक्सपोर्ट करायचं आहे, एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्ही आता पुण्यामध्ये माल बनवला, पुण्यामध्ये समजा आता ठीक आहे विमानतळ अवेलेबल आहे तर विमानाने माल पाठवू शकता. विमानतळ नसेल तर काय करावं लागेल, तुम्हाला पोर्टवर जावं लागेल किंवा जिथे विमानतळ उपलब्ध आहे तिथे नेऊन करावं लागेल. मग त्याच्यामध्ये काय असणार आहे, तिथे लागणारा वेळ जास्त खर्च होईल. रोड चांगले असतील तर लवकर जाईल, वॉटरवे असतील रेल्वेने अजून चांगल्या पद्धतीने माल पोहोचवता येईल, किंवा बंदर असेल आता मुंबईवरून माल पाठवायचा आहे, शिपमेंटने सुद्धा पाठवू शकता जहाजामार्गे, अलग लक्षात. पण ते जर डेव्हलप असेल तर ते तुम्ही तिथे माल पाठवू शकता ना. समजा तुम्ही गेलात आणि JNPT आपल्या मुंबईला काय आहे, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट नावाचं काय आहे बंदर आहे, तिथं खूप मोठं बंदर आहे, याच्यावर खूप मोठे मालाची उलाढाल केली जाते. परंतु तिथे नाही आलं, समजा तिथे इन्फ्रास्ट्रक्चर नसेल, अख्ख्या देशभरातून तिथे कंटेनर येत असतात, तुम्हाला ते कंटेनर यार्ड डेव्हलप करावं लागेल, बरोबर. ते एवढं मोठं कितीतरी टनाचं कंटेनर उचलून जहाजावर ठेवायचं आहे, ती फॅसिलिटी तिथे लागणार आहे, बरं. तिथे अख्खे भारतामधून ट्रक येतात तर ट्रक उभं राहिला, तिथे खाद्यपिद्य सर्व त्यांना सोयीसुविधा उपलब्ध पाहिजे की नाही, नाही तर 5-5 दिवस ट्रकचीच लाईन, तो माल खराब होऊन जाईल ना. तुम्ही तुमच्या शेतामध्ये माल, समजा तुमच्या द्राक्षाची बाग आहे, केळीची बाग आहे, केळी एक्सपोर्ट करायच्या, बरोबर. जर पण तुमचा मालच तिथे आतमध्ये जायला 5 दिवस लागत असेल तर तो माल खराब होऊन जाईल, बरोबर. म्हणजे तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा चांगल्या पद्धतीने डेव्हलप पाहिजे, जेणेकरून तुम्हाला काय मिळेल, ती वस्तूची किंमत कमी होईल आणि त्याची मागणी वाढेल. ठीक आहे, हा तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये बॅकबोन म्हणता येईल. तुमच्या अर्थव्यवस्थेचा जर काही कणा म्हणता येईल ना, तो काय असतो, ट्रान्सपोर्ट सिस्टम किंवा तुमच्या पायाभूत सुविधा. मग आताच्या गव्हर्नमेंटमध्ये बघा किंवा आत्ताचे जे काही सरकार आहे ते काय अशाला प्रमोट करतायत, जास्त करून इन्फ्रास्ट्रक्चर. तुमच्याकडे रोड, हायवेज, मेट्रोवेज, त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टमध्ये जास्त खर्च केला जात असतो, कारण काय आहे, त्याच्यावर तुमची अर्थव्यवस्था डिपेंडंट असते. आत्ता सुद्धा भारतासारख्या देशामध्ये जवळपास 60% जो माल आहे, जो काही कन्झ्युम होतो, तो रस्त्यांमार्गे काय केला जात असतो, वाहतूक केली जात असते. ठीक आहे, मग आपल्याकडे रस्ते जर चांगले नसतील, तुम्ही कधी मुंबई कोकण मार्गाने प्रवास केलाय का? नाही केला. कितीतरी वर्ष झाले, 10-15 वर्ष झाले, तर रस्त्याचं काम चालू आहे अजून, तरी अजून म्हणतायत की तो अजून कंप्लीट नाही. ठीक आहे, मग आता कोकणातल्या लोकांना माल पाठवता येईल का? समजा कोकणातून आंबे मला इकडे आणायचे, रोड चांगला असेल तर मी लवकर आणेल, तेच जर माल आणायला मला समजा 8-10 तास लागत असतील तर किती वेळ लागेल? आता पूर्वी मुंबईला जायला, इथून मुंबईला जायला 5-6 तास लागायचे, आता तिथे काय आला, एक्सप्रेसवे झाला, मी 3 तासात जाऊ शकतो. परंतु 3 तासात झाल्यानंतर पुण्यात जायला मला 2 तास लागतात, कारण की इथले रस्ते छोटे, ट्रॅफिकचे प्रॉब्लेम्स आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेलं नाहीये. इथून जर डायरेक्ट मला ट्रेन मिळाली तर मी ट्रेनने प्रवास करेल, पण इथून ट्रेनने जायचं म्हटलं तरी 4 तास लागतात, अलग लक्षात. म्हणजे हा फरक पडतो. आपल्याकडे आता बुलेट ट्रेन होते मुंबई ते अहमदाबाद, होते का नाही? अहमदाबाद कोणत्या देशात आलं, कोणत्या राज्यात आलं? गुजरातमध्ये आलं, नक्की? गुजरातची राजधानी काय आहे? गांधीनगर. बरोबर. ठीक आहे, आता बुलेट ट्रेनचा फायदा काय आपल्याला? कमी वेळेमध्ये, वेळ कमी होईल. अजून काय होईल? वेळ कमी. आता ते बुलेट ट्रेन का सामान्य लोक जाणार आहेत का? बिझनेसमॅन जातील. बिझनेसमॅनला काय असतं, वेळेची किंमत जास्त असते, वेळ जेवढा जास्तीत जास्त वाचेल त्याच्यासाठी ते खर्च करायला तयार असतात. बघा, आता आपण इथून जर नागपूरला जायचं असेल तर आपण कशाने जाऊ?
बसने जाऊ ना, की हां बाबा 1200-1500 रुपयात जाऊ. पण इथून जर नागपूरला मेट्रो याने जायचं म्हटलं, ट्रेनने जायचं म्हटलं तरी 13 तास लागतं जवळपास, 12 ते 13 तास, म्हणजे ऑलमोस्ट दिवस लागतो. हेच जर तुम्ही विमानाने जायचं म्हटलं तर किती वेळ लागेल? जास्तीत जास्त 1 तास. 1 तासात तर विमान इकडनं तिकडे लँड होतं आणि तिथे जास्तीत जास्त तुमचं काही जाण्या येण्याचा अवधी, तिथे चेकिंग वगैरे होतं, त्याला 1 तास लागतो. 2 तासामध्ये तुम्ही जाता. हां, 4000 रुपये तुमचं तिकीट जाईल. आला लक्षात? म्हणजे एवढं फरक पडत असतो. आता बिझनेसमॅन लोकांसाठी वेळ हीच किंमत असते, कारण की त्यांच्या वेळोवेळी डिसिजन आणि त्यांचा पैसा त्या प्रमाणात वाढत असतो. ते लोक मग कशाने? बिझनेस क्लासने ट्रॅव्हल करतात. आलं लक्षात? हा फरक असतो. मग इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असेल तर काय होईल? अर्थव्यवस्थेला बूस्ट मिळेल चांगल्या पद्धतीने, इंटरनल सुद्धा आणि एक्सपोर्ट वगैरे करायचे असतील तरी सुद्धा. ठीक आहे, कारण की तो माल वेळेत पोहोचतो, खराब होत नाही आणि किंमत सुद्धा कमी लागते. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मानव संसाधनाचा निकृष्ट दर्जा. मानव संसाधन म्हणजे काय? ह्युमन रिसोर्स. तुमच्या आमच्यासारखे लोक, यांना सरकार काय समजतं? रिसोर्स समजतं. म्हणजे आता रिसोर्स समजायला लागले, पूर्वी ते बर्डन समजलं जात होतं. लोकसंख्या हे काय आहे? जास्त लोकसंख्या हे बर्डन आहे असं समजलं जात होतं. परंतु आता सरकारने काय केला? अप्रोच चेंज केलेला आहे. ह्या लोकांना ते काय समजतात? संसाधन, रिसोर्स समजतात. कारण की शेवटी काय आहे? माणसाकडे काय आहे? माणसाकडे बुद्धी ना, त्या बुद्धीचा जर चांगल्या पद्धतीने वापर केला तर काय होऊ शकते? अर्थव्यवस्था चांगल्या पद्धतीने ग्रो होऊ शकते. मग ह्या माणसांना संसाधनं चांगल्या पद्धतीची बनवली, यांना चांगल्या पद्धतीचं एज्युकेशन मिळालं, चांगल्या पद्धतीचं खायला प्यायला मिळालं. मग मध्यान्ह आहार योजना. ठीक आहे, मध्यान्ह आहार योजनेमध्ये तुम्हाला पोषकयुक्त आहार दिला जातो. पूर्वी पहिला काय दिलं जायचं? तुम्ही लहान असाल, तुम्हाला काय दिलं जातं? तांदूळ वगैरे मिळत होते का? आमच्या काळात मिळायचे. महिन्यातून काहीतरी 2 का काहीतरी किलो, 5 किलो तांदूळ मिळायचे शाळेमध्ये. मग माझ्या बहिणीचे 5 किलो, माझे 5 किलो, माझ्या लहान बहिणीचे 5 किलो, माझ्या चुलत भावाचे मोठे 5 किलो, 2 नंबर भावाचे 5 किलो. आमच्या घरात 40-50 किलो तांदूळ दर महिन्याला यायचे. एवढे लोक होते ना आम्ही, आमची जॉईंट फॅमिली होती. आलं लक्षात? मग ते आलं का मग आमच्याकडे इडली असायची दर रविवारी इडली. ते गव्हर्नमेंटचे जे तांदूळ असतात ना, ते ॲक्च्युली चांगले असतात, प्रोसेस नसतात, त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट कंटेंट चांगला असतो. इडली वगैरे खूप छान होते त्याची. कधी कली असेल नसेल तर खाऊन पहा. ठीक आहे. ठीक आहे, मग ते कशासाठी? तुम्हाला न्यूट्रिएंट मिळावे म्हणून. म्हणजे पूर्वी काय होतं? लोक शाळेत पाठवत नव्हते, कारण का? तर बाबा शाळा सर्वांना झेपणार नाही. मग त्यांनी काय केलं? शाळेत पाठवण्यासाठी बाबा तुम्हाला काहीतरी मिळेल, जे ते मिळण्याच्या आशेने तरी लोक शाळेत पाठवतील म्हणून त्यांनी चालू केलं. त्याच्या मागचा उद्देश वेगळा होता, की बाबा ह्या लोकांना शिक्षण मिळावं. ठीक आहे. त्याच्यानंतर आता काय आहे? आता नुसतं लोकांच्या गरजा बऱ्यापैकी भागलेल्या आहेत, परंतु आता काय आहे? न्यूट्रिशन मिळालं पाहिजे. नुसतं पोट भरून फायदा आहे का? त्याच्यामधून काय मिळालं पाहिजे? न्यूट्रिशन मिळालं पाहिजे. नुसतं पोट भरून फायदा नाही. पोट तर कशाने पण भरतं माणसाचं, भूक भागते, परंतु शरीराला त्याचा फायदा होत नाही. मग आता बघा, मध्यान्ह आहार योजना लॉन्च केलेल्या लहान मुलांसाठी मध्यान्ह आहार योजना. मग त्यांना ते डाळ भात, वरण भात, दररोज वेगवेगळे काहीतरी पदार्थ दिले जात असतात. ठीक आहे, त्याच्यामुळे काय म्हणतं? न्यूट्रिशन मिळतं. मग मध्यंतरी ते अंडे वगैरे दिले जायचे, दूध पण देतात वाटतं ते शाळेमध्ये. याच्यामुळे काय मिळतं? मुलांना त्यांच्या वाढ होताना जे काही न्यूट्रिशन गरजेचं आहे ते देण्याचा प्रयत्न याच्यामार्फत केला जात असतो. आता हे संसाधनं जे आहेत ते चांगल्या पद्धतीने लॉन्च करायचं असेल, त्यांना शिक्षण देणं गरजेचं आहे, त्यांना स्किल देणं गरजेचं आहे, तरच ते चांगल्या पद्धतीने वर्क करतील ना. माणसं असून फायदा आहे का? ती माणसं जर कामाची नसतील, कामाची इन द सेन्स कसं? त्यांचा काहीतरी अर्थव्यवस्थेला फायदा आला असेल, व्हायला पाहिजे, त्यांच्याकडे शिक्षण चांगलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांचे शरीर, नुसतं शिक्षण चांगलं आहे पण शारीरिकदृष्ट्या कमकुवत आहे, तर फायदा आहे का? शरीर सुद्धा चांगलं पाहिजे आणि बौद्धिकरित्या सुद्धा तो कसा पाहिजे? व्यक्ती सुदृढ पाहिजे. ठीक आहे. बौद्धिकरित्या मग त्याला एज्युकेशन देईल, काही स्किल देतात. सगळेच लोकांना एज्युकेशन फायद्याचं आहे का? नाही. एखाद्या व्यक्तीला बाबा कार्पेंटर चांगल्या पद्धतीने येते, सुतारकाम चांगल्या पद्धतीने, त्याला त्याचं ट्रेनिंग मिळालं, छान छान मशीन ऑपरेट करायला, तो वेगवेगळं त्याचं काही प्रॉडक्ट्स बनवू शकतो, मार्केटमध्ये विकू शकतो, फर्निचर तयार करू शकतो. एखाद्याला पेंटिंगचं काम आवडतं, मग त्याला पेंटिंगचं नॉलेज देणं गरजेचं आहे. एखाद्याला कम्प्युटर आवडतं, कम्प्युटरचं नॉलेज देणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग याला बोलतात स्किल. ठीक आहे. एखाद्याला गवंडी काम आवडतं, मग त्याला ते गवंडी काम, आर्किटेक्चरचं काम समजणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने वेगवेगळी कामं, हे जे तुमचं ह्युमन्स आहेत यांना ॲज अ रिसोर्स म्हणून वापर करायचा आहे. ठीक आहे. भारतामध्ये पूर्वीच्या काळी कसा होता? निकृष्ट दर्जा होता. म्हणजे लोकांकडे एकतर शिक्षण नव्हतं, शारीरिकदृष्ट्या पण वीक होते, खायला प्यायलाच नव्हतं, गरिबी खूप जास्त होती, शिक्षण प्रत्येकाची ऐपत नव्हती चांगलं मोठ्या कॉलेजेसमध्ये वगैरे जाऊन हे करण्याची. ठीक आहे. तर पूर्वीच्या काळी हा शिक्षणाचा जो काही याचा दर्जा आहे, संसाधनांचा निकृष्ट दर्जा होता. म्हणजे लोक तेवढे मॅच्युअर्ड इन द सेन्स त्यांच्याकडे जे स्किल पाहिजे त्याच्या बाबतीत नव्हते. किंवा इंडस्ट्री बघा, कंपन्यांचं काय व्हायचं सुरुवातीच्या काळामध्ये? कंपन्यांना माणसं पाहिजे होती, आपल्याकडे इंजिनियर होते पण ते क्वालिटीचे नव्हते. कंपन्यांना जे रिक्वायरमेंट आहे ते नॉलेज आपल्याकडच्या स्टुडंट्सला नव्हतं. इंजिनियर असतील तरी नव्हतं आणि बाकीच्यांना सुद्धा नव्हतं. मग मुलं काय करायचे? बाहेर जाऊन क्लासेस लाव, हे लाव. अजूनही तीच परिस्थिती आहे.
आलं लक्षात. मग आपल्याकडे ह्युमन रिसोर्स डेव्हलप होतोय का, आपण नुसतं पुस्तकी किडे तयार करतोय. ठीक आहे, मग त्यांनी काय केलं, मग त्यांनी इंटर्नशिप लॉन्च केली की बाबा तुम्ही काय करा, 3 वर्ष मस्तपैकी नॉलेज घ्या, मग शेवटचं वर्ष असेल ते काय असणार, इंटर्नशिप असणार. इंटर्नशिप म्हणजे काय, तुम्ही कंपन्यांमध्ये जा, तिथे कशा पद्धतीने काम चालतं ते शिका, आणि मग त्या कंपन्या तुम्हाला तुमचं काम आवडलं किंवा तुम्हाला ते कळालं तर तुम्हाला ते कंपनी हायर सुद्धा करतात. आलं लक्षात. म्हणून ते त्यांनी लास्ट इयर प्रोजेक्ट सबमिशन्स वगैरे असं लॉन्च केलेलं आहे. पूर्वीच्या काही नुसता प्रोजेक्ट असायचा, लोक बाहेर जाऊन ते प्रोजेक्ट विकत घ्यायचे आणि दाखवायचे आम्ही बनवलं आहे. पण आता तसं नाही, आता काय कंपन्यांमध्ये इंटर्नशिप दिली जाते तुम्हाला लास्ट सेमिस्टर काहीतरी 6 महिने. मग तुम्हाला कळतं अरे कंपन्यांमध्ये कशा पद्धतीने काम होतं, कशा पद्धतीने त्यांचा राहतात. त्याच्यानंतर कंपन्यांमध्ये काम करायचं कोणकोणत्या स्किल रिक्वायर्ड आहेत, कसं तुमच्याकडे कम्युनिकेशन पण स्किल आहे, बोलणं आलं पाहिजे, तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज असलं पाहिजे. त्याच्यानंतर एटिकेट्स असतात कंपन्यांमध्ये काम करण्याचं, कसंही तुम्ही कपडे बिपडे घालून जाऊ शकत नाही. म्हणजे हे सर्व तिथे गेल्यानंतर माणसाला समजतं. ठीक आहे, बोलायचं कसं, मीटिंग कशा मॅनेज करायच्या, सगळ्या गोष्टी. मग हे काय तुमचं जे ह्युमन्स आहे त्यांना ॲज अ रिसोर्स संसाधन म्हणून त्याचा काय करायचं आहे, वापर करायचा आणि तसं ट्रेन करायचं आहे. असं याच्यावर मात मिळवण्यासाठी पूर्वीच्या काळी निकृष्ट दर्जा होता, परंतु याच्यावर मात मिळवण्यासाठी मग वेगवेगळे कार्यक्रम इथे लॉन्च केले जात असतात. त्याच्यानंतर तंत्रज्ञानाचा निम्न दर्जा. पूर्वीच्या काळी तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी भारतामध्ये नव्हती. ठीक आहे, नव्हती म्हणण्यापेक्षा लोकांपर्यंत ती उपलब्ध नव्हती. आता प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, बऱ्यापैकी टेक्नॉलॉजी बऱ्यापैकी सर्वांना समजते. आता QR कोड पर भिकारी सुद्धा म्हणतो याच्यावर स्कॅन करा आम्हाला 10 रुपये वाटवा, बरोबर नाही. म्हणजे तंत्रज्ञान आता बऱ्यापैकी लोकांना कळायला लागलेलं आहे. पूर्वीच्या काळी काय होतं, लोक एकतर शिकलेले नव्हते, त्याच्यामुळे त्यांना काही म्हणजे शिकलेलंच नाही तर त्यांना कळणार आहे का आकडेमोड कशा पद्धतीने कसं वापरायचं, इंग्लिश लिहिलेलं असतं टेक्नॉलॉजीमध्ये, तर त्याचा वापर त्यांना करता येत नव्हता. परंतु आता ही परिस्थिती बदलत आहे. बऱ्यापैकी यंग क्राऊड आहे, शिकलं तोडकं मोडकं होईना त्याला अक्षर ओळख बऱ्यापैकी आहे. जवळपास आपल्या देशाची 70 ते 75% काय आहे, शिक्षण आपलं याचं झालेलं आहे. पूर्वीचा जो जमाना होता, म्हणजे पूर्वीचे जे काही म्हणजे आपण लहान असताना जे लोक होते त्याच्यामध्ये हा टक्का जास्त होता, परंतु आता तो बदललेला आहे. ठीक आहे, आता जेव्हा आताची नवीन जी आकडेवारी प्रसिद्ध होईल त्याच्यामध्ये अजून वाढेल हा आकडा. आला लक्षात. ठीक आहे, तर ही काय आहेत सर्व आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य आहेत. हा पूर्वीच्या काळी होता तंत्रज्ञानाचा निम्न दर्जा, परंतु टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा काय आहे भारतीय लोकांनी अडॅप्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. आता नवीन जी आकडेवारी येईल त्याच्यामध्ये अजून चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये सुधारणा झालेली आपल्याला दिसून येईल. ठीक आहे, तर आपला हा टॉपिक पहिला अर्थव्यवस्था म्हणजे काय, त्याचा प्रकार कशा पद्धतीने आहे, काय हे सर्व कंप्लीट झालेलं आहे. पुढच्या याच्यामध्ये आपण पाहूया की अर्थव्यवस्थेची मोजमाप कसं केलं जातं. मग त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट येतात GDP, GNP. ठीक आहे, राष्ट्रीय उत्पन्न. ठीक आहे, डोमेस्टिक राष्ट्रांतर्गत उत्पन्न, स्थूल उत्पन्न, हे टॉपिक जे आहेत हे कॉन्सेप्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. ठीक आहे, तब तक के लिए थँक्यू सो मच, विश यू अ गुड डे. 12 वाजले ना.